नमस्कार, संगीतास रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुक्कं मटण। हे पहा, खूपच छान, खूपच मस्त लागतं हे। नेहमीच रस्सावाला खाऊन कंटाळा आला असेल तर हे सुक्कं मटण तुम्ही नक्कीच ट्राय करा। चला तर मग सुरुवात करूया सुक्कं मटण रेसिपीला। तर हे पहा, हे अर्धा किलो मटण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची, 1 चमचा। हे पहा, मी एक मोठा कांदा आणि टोमॅटो वाटून घेतलेला आहे कोथिंबीर घालून, ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। हे पहा, आणि याच्यामध्ये आपण जिरे पावडर घालणार आहोत अर्धा चमचा। आपल्याला मटण उकडून घ्यायचं आहे, कुकरमध्ये घालून 8-9 शिट्ट्यावरती हे मटण आपल्याला उकडून घ्यायचं आहे। फोडणीला आपल्याला पहा, फोडणीला आपल्याला जिरं, 2 लवंग, 2-3 काळे मिरी, 1 इलायची, थोडासा दालचिनी आणि हे तेजपत्ता जरा मी तुकडे करून घेतले, आणि कढीपत्ता थोडा आहे, 4 हिरव्या मिरच्या मध्ये काप लावला आहे, 1 चिरून घेतली आहे, आणि हे 2 मोठे कांदे आहेत चिरलेले, आणि हा मोठा टोमॅटो 1 चिरून घेतला आहे। तर हा पहा, आलं लसूण पेस्ट आहे, कोथिंबीर आहे चिरून घेतली, जास्त लागणार आहे कोथिंबीर, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला। आता याच्यामध्ये मी हे गरम मसाले घालते। आपल्याला कांदा घालायचा, व्यवस्थित आपल्याला कांदा भाजून घ्यायचा, थोडासा हलकासा ब्राऊन कलर होईपर्यंत याला फ्राय करायचं आहे। हे पहा, जरासा हलकासा ब्राऊन कलर झाला आहे। आपण याच्यात आता आलं लसूण पेस्ट घालूया, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची। हे पहा, छान आता हे तेल सुटायला लागले। आता याच्यात आपण गरम मसाले वगैरे टाकून घेऊया, मिरची आणि कढीपत्ता घालायचा, हे 1 चमचा धने पावडर घातली। आता आपण 2-4 हिरव्या मिरच्या घातल्यात म्हणून लाल तिखट 1 चमचाच घालते, गरम मसाला 1 चमचा। मसाले छान परतून झाले की त्यात आपण टोमॅटो घालणार आहोत। आपण टोमॅटो घालूया, थोडीशी कोथिंबीर घालूया, हे मटण शिजवून घेतलेलं आहे। तर हे पहा, छान शिजले, थोडंसं पाणी आहे पण ते पाणी आपल्याला त्याच्यामध्येच टाकायचं आहे, आणि ते पाणी जरासं आटू द्यायचं आपल्याला। असं चवीपुरतं मीठ टाकूया, उकडताना पण मी मीठ टाकलं होतं म्हणून आता थोडंसं कमी टाकते, अर्धा चमचा, कारण आपण मसाले वगैरे पण घातलेत, कांदा वगैरे, म्हणून हलवून घेऊया छान। त्याला मगाशी मी लिंबू दाखवायला विसरले, हा पहा अर्धा लिंबू घालायचा आहे। मस्त छान तडका बसलाय। आता याला आपण झाकून ठेवूया, हे मसाले पण ह्याच्यामध्ये मस्त मिक्स होतील, आणि मंद आचेवर ठेवायचं आहे। आता गॅस लो करायचा आपल्याला, गॅस बारीक केलं आहे, 10 मिनिट आपल्याला हे ठेवायचं आहे, तोपर्यंत याच्यातलं पाणी पण संपून जाईल। बघूया, हे पहा खूपच मस्त, हे पहा किती छान मस्त याचं कलर टेक्स्चर बघा किती सुंदर आहे, खूपच मस्त टेस्टी आहे। चला तर मग आता आपलं सुक्कं मटण तयार आहे, याच्यावरती आपण कोथिंबीर घालून घेऊया।